जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7 आणि ओवी क्रमांक 160 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 151 ते 160 असा अभ्यास केला. खूप छान विषय सुरू आहे. भगवंतांचं प्रबोधन आपल्याला होत आहे आणि अंतवत्तु फलम तेषां तद्भवत्यल्प मेधसां तद्भवती अल्प मेधसां. त्या नाशिवंत फळाची प्राप्ती सकाम भक्ताला कशी होते, निष्काम भक्ताला माझी प्राप्ती कशी होते वगैरे सगळं सांगून झाल्यानंतर 24 क्रमांकाचा जो श्लोक आपण मागच्याला बघितला त्याच्यामध्ये अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते पुन्हा माम अबुद्धय, म्हणजे आधीच्या याच्यात अल्पमेधसाम म्हटलं आणि आता इथे अबुद्धय भगवंतांनी म्हटलं. का? कारण अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम केलाय आपण मागच्याला अभ्यास, उजळणीच बघतोय सुरुवातीची थोडीशी, म्हणून की मी खरा अव्यक्त आहे. नुसता अव्यक्त आहे का? नाही. कसा आहे? अव्यय आहे, अनुत्तम आहे, म्हणजे सर्वोत्तम आहे. माझं हे जे काय म्हणूया तात्विक स्वरूप आहे, परम भावम, त्याला ते जाणत नाही, अजानंतो. आणि काय समजतात? व्यक्तम अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम. ही जी बुद्धिहीन माणसं आहे ती तत्वतः निराकार असून आकाराला प्राप्त झालेली आहेत असं मानतात. पर्सॉनिफिकेशन असा शब्द आपण मागच्याला वापरला होता. आणि आपण आता गणपतीचे दिवस आहेत तेव्हा गणपतीच्या उदाहरणाने आपण छान समजून घेतलं होतं की ही जी आपली भाषा आहे की गणपती आले, गणपती गेले, किंवा आता गणपती जाणार, आज विसर्जन आहे, ही व्यवहारात ठीक आहे, म्हणजे आपण बोलतो ते ह्याच पद्धतीने बोलतो. पण खरा गणपती जो आहे तो येत नाही, तो जात नाही, असं आपण त्या अथर्व शीर्षाच्या मदतीने समजून घेतलं होतं. मग हा जो आता गणपतीची भाषा सुरू आहे म्हणून तीच भाषा वापरतो की हा जो अव्यक्त गणपती आहे, अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम, त्याला आपण आकारात आणून बसवतो. बसवू नये का? तोही विचार केला आपण मागच्याला, तरी जाता जाता थोडस बसवू नये का, म्हणजे आकारात बसवू नये का किंवा गणपती बसवू नये का, दोन्हीचा अर्थ तोच आहे. तो बसवावा लागतो कारण निर्गुण निराकाराला झोमण्याची माझी ताकद नाही. पण आकार म्हणजेच तो एक तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. तो अभंग याच्यासाठी सांगतोय की खरं अव्यक्तम व्यक्तिमापन्नम हे सांगत असताना हा अभंग म्हणजे खरं दुसरी भूमिका आहे, पण भक्तीतली जी मजा आहे ती सांगण्यासाठी. काय म्हणतात आहे तुकाराम महाराज विठ्ठलाला की तुमचा तुम्ही केला गोवा, आता चुकविता देवा. छान आहे. आपण आकाराचं पण महात्म्य समजून घेतोय. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम बरोबर आहे, पण आहे का सगळ्यांची ताकद अव्यक्तापर्यंत जाण्याची? सगळ्यांची ताकद आहे का एकदम निराकाराची उपासना करण्याची ताकद आहे का? खरं तर निरुपास्यच सांगितलं, तो भाग वेगळा आहे, ते वेगळ्या दृष्टीने. पण तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा केला गो, आता चुकविता देवा, कैसे सरे चाळवणे, केले कशाला शहाणे. कासया हो रूपा, नाव आले तिगा बापा, तुका म्हणे आता न सरे हवाले घालीत. असा तो पूर्ण भंग आहे. अर्थ असा आहे की तुम्ही तुमचा केला गोवा, आता चुकविता देवा, म्हणजे काय की तुम्ही एकदा सगुणात आला की नाही, तुम्ही झाले की नाही प्रभू श्रीराम, तुम्ही झालात, तुम्ही गोपाळकृष्ण झालात, म्हणजे तुम्ही एकदा सगुणात येण्याची चूक केलेली आहे. असे ही भक्तीतली मजा आहे, ही भक्तीतली गंमत आहे.
असं थोडंसं म्हटलं तर एका दृष्टीने थोडंसं भांडण पण आहे देवाशी, तक्रार पण आहे, गोड तक्रार आहे, की तुम्ही आता एकदा सगुणात येऊन चूक केली. म्हणजे तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात की आता तुम्ही अडकले, आता तुम्ही अडकले. त्यामुळे आता चुकवून चालणार नाही. कैसे सरे चाळवणे केले कशाला शहाणे, की आम्हाला भक्तीच्या प्रांतामध्ये मग इतकं शहाणं तुम्ही केलं कशाला. आणि कासया हो रूपा नावा आले ती का बापा, मग तुम्ही नाव आणि रूप स्वीकारलं कशासाठी. आणि तुका म्हणे आता न सरे हवाले घालिता, म्हणजे काय. म्हणून मी गमतीने म्हणालो की हा अभंग या श्लोकाच्या बरोबरनी विचार करणं, आपण एक काय म्हणूया त्याला, एक छान मनोज्ञ असा विचार आहे. कारण भगवंत काय सांगतात या श्लोकामध्ये, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम, आणि तीच तक्रार तर तुकाराम महाराज करतात अगदी या अभंगामध्ये, की आता आम्हाला त्या गोष्टी सांगू नका. तुम्ही एकदा सगुणात आले की नाही, चूक केली. आता आम्हाला ते जे शेवटचं चरण आहे की न सरे हवाले घालिता, म्हणजे आम्हाला हवाले देऊ नका. कशाचे, वेदाचे, भगवद्गीतेतल्या तुमच्या सांगण्याचे नाही सांगणार. ही भक्तीतली मजा आहे. ही भक्ती प्रांतातला एक प्रेमाचा हा जो संवाद देवाशी, कारण तिथे जाणीवपूर्वक स्वीकारलेलं द्वैत आहे. आपण बऱ्याच वेळा केलाय त्याचा विचार. म्हणजे ही तक्रार, ही गोड तक्रार करणारे तुकाराम महाराज स्वतः म्हणतात ते हे परब्रह्म उभे विटेवर. त्यांना ते पण कळलेलं आहे आणि हे पण कळलेलं आहे. म्हणून ते हे परब्रह्म उभे विटेवरी, ही तक्रार करणारे तुकाराम महाराज असंही म्हणतात. म्हणून मी म्हणालो की भक्तीच्या प्रांतातली मजा आहे. पण ह्या दोन गोष्टी समोर ठेवण्याचं कारण असं, व्यक्तम अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम, आणि इकडे तुमचा तुम्ही केला गोवा आता चुकविता देवा, ह्याच्याकरता की याला भोळेपणा म्हणतात. भक्तिशास्त्राच्या भाषेत त्याला भोळेपणा म्हणतात, की आम्हाला कळतंय की तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. आम्हाला कळतंय तो गणपती येत नाही, जात नाही. विषय तो सुरू होता. पण तरीही आम्ही त्याला त्या आकारात आणून बसवणार का, कारण आकारात आणल्याशिवाय आमचं समाधान होत नाही. आकारात आणल्याशिवाय आमच्या प्रेमा आमच्या प्रेमाची पूर्तता होत नाही. आमच्या प्रेमाला अभिव्यक्तीचं साधन मिळत नाही. आम्हाला त्याची उपासना करता येत नाही. आम्हाला त्याचं कोड कौतुक करता येत नाही. त्याला सजवता येत नाही. त्याला फुलं वाहता येत नाही. उदबत्ती ओवाळता येत नाही, वगैरे वगैरे वगैरे. पण गडबड कुठे होते, म्हणजे या भाव जो आहे या श्लोकाचा, अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम, आपण बघितलं की आकार म्हणजे तो असं समजायला लागलं की गडबड. आकाराच्या माध्यमातून सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धार, हे लक्षात राहिलं तर त्या आकाराचं, त्या सगुणाचं कौतुकच आहे, महात्म्यच आहे. कारण तो आकारच आपल्याला निराकारापर्यंत घेऊन जाणार. पण जसं आपण ते भूमितीचं परमपूज्य मंदातीचा दृष्टांत बघितला होता, की जे असे, इथला शब्द वापरायचा झाला तर अबुद्धयः जे असतात, ज्यांना भूमिती शिकण्यासाठी आपण सुरुवातीला आकाराने शिकवावं लागतं. हा त्रिकोणाचं कोण ते आखायचं, मग ते लिहायचं, त्याची मापं, मग त्याचं क्षेत्रफळ काढायचं. पण एक वेळ अशी आली पाहिजे की त्या अमूर्ताला गवसणी घालता आली पाहिजे. आणि अशी जेव्हा येत नाही तेव्हा होतं काय, की आकार म्हणजे भूमिती, हे जसं होतं तिकडे, तसं हा आकार, की हा आकाराला आलेला, ही गडबड होते. तर हा भाव त्या श्लोकाचा केला आपण, त्याचा भरपूर विचार मागच्या वेळेला. पुढे जाऊया. आणि माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये ज्या योगाने मद्रूप होता येईल अशी उपासना हे करत नाहीत. म्हणजे काय, पुन्हा गंमत पहा कशी आहे. म्हणजे पुन्हा एक मार्मिकता या आत्ता जे वाक्य मी वाचलं त्या निमित्ताने पुढे येते. आकाराच्या उपासनेची तक्रार नाही सुरू. आकाराची उपासना करतो आहे ही समस्या नाहीये. समस्या कुठे आहे, मद्रूप होता येईल अशी उपासना करत नाही. म्हणजे आपण आत्मभावाने त्या गणपतीची उपासना, त्या कृष्णाची उपासना, त्या रामाची उपासना करत नाही. आणि कारण आकारच एकदा सत्य मानला,
मग तो आकार जसा सत्य तसा हाही आकार सत्य, मग हे जगही सत्य. मग जग सत्य झालं की झाली सुरुवात मग सकाम भक्तीला. मग तेच तर सगळं सांगणं सुरू आहे, अंतवत्तु फलम तेषां. एक एकदेशी सकाम भक्ती काय होतं, भरपूर विचार केला आपण त्याचा. त्यामुळे आकाराच्या उपासनेची समस्या नाही आहे. जेव्हा तो जो आकार त्यालाच मी जेव्हा सत्य समजतो, तोच भगवंत म्हणजे देव फक्त देवळातच असतो किंवा देवघरातच असतो, इथे गडबड आहे. कारण तिथे आत्मत्वानी उपासना होत नाही. हे या सगळ्याचं वर्म. आणि मग माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं होतं की एक पक्षाचं आपण दृष्टांत बघितला होता माऊलींनी दिलेला, की का का ते पिंजऱ्यात पडून राहायचं, त्या फलाच्या म्हणजे सकाम उपासनेच्या साधनांच्या पिंजऱ्यात बंद राहण्यापेक्षा ज्ञानरूपी पंखाने ब्रह्मचैतन्यरूपी उडून छान आकाशाचा स्वामी का होऊ नये. असं सुंदर त्या ओव्या आपण बघितल्या होत्या. म्हणून मी हा श्लोक आणि मुद्दाम हा तुकाराम महाराजांचा अभंग समोरासमोर ठेवून थोडं भक्तीच्या प्रांतातलं कसं एक सुख असतं, वैभव असतं भक्तीचं. आणि हे सगळं सांगून झाल्यावर भगवंत म्हणतात आहे, माऊली म्हणतात आहे, की हे सर्व उच्च भूमिकेवरचे बोलणे बहुत करून सामान्य जीवांना आवडत नाही. आणि मग त्यांचं असं का होतं ते पाहण्यासाठी आपण 25वा श्लोक मागच्याला बघितला होता. नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत मूढोयम नाभिजानाती लोको माम अजम अव्ययम. पुन्हा एकदा, मी कसा आहे, अज आहे, अव्यय आहे. म्हणजे योगमायेने आच्छादित झालेल्या सर्व लोकांकरता मी प्रकट नाही. आणि आपण इथे आचार्यांच्या भाष्यातला भाष्य बघितलं होतं की इथे आशय काय आहे, भगवंतांचं हे म्हणण्याच्या पाठीमागे अभिप्राय काय आहे, ते पण आपण बघितलं होतं मागच्या वेळी. योगो गुणानाम युक्ती घटनम सा एव माया म्हणजे योगमाया. तया योगमायया समावृत संचन्न इत्यर्थ. म्हणजे 3 गुणांच्या मिश्रणाचं नाव योग व हीच माया. आणि या योगमायेने आच्छादित झालेला मी सर्वांसाठी प्रकट नाही. पण अभिप्राय काय आहे की एव मदभक्तानां प्रकाश अहम इति अभिप्राय. म्हणजे माझ्या भक्तांसाठी मात्र मी आच्छादित नाही. म्हणजे माझ्या भक्तांना माझा अनुभव आहे, माझे भक्त माझ्यापर्यंत पोहोचू शकतात, माझं ज्ञान त्यांना आहे, असा भगवंतांचा अभिप्राय या श्लोकामध्ये आहे असं आचार्य म्हणतात. त्याच्यावरच्या 4 ओव्या आपण बघितल्या होत्या. कारण खरं भगवंत म्हणतात आहे की असा कोणता वस्तू समुदाय आहे का की जिथे मी नाही आहे. रसा वाचून कोणतं पाणी आहे का. आणि आपण बघितलं होतं की याच अध्यायामध्ये तो श्लोक येऊन जातो सुरुवातीला, रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्य योगो वगैरे वगैरे. अनेक पद्धतीने वर्णन केलंय पर आणि अपर प्रकृतीचं. आणि त्याच्यानंतर मीच त्याच्यामध्ये कसा आहे, माझ्या व्यतिरिक्त काही नाही, हा सगळा अभ्यास करून आपला झाला. आता ही जी योगमाया जिचा आपण एवढा आता विचार केला, की जिच्यामुळे जगाला माझं ज्ञान होत नाही असं भगवंत म्हणताय, तर ती माझी असल्याने मला म्हणजे ज्याला मायापती ईश्वर असं म्हणतात, ज्याला मायनंतु महेश्वर असं त्याचं वर्णन उपनिषद करतं, ती माझ्या ज्ञानाला प्रतिबंध करू शकत नाही. कशाप्रमाणे, ज्याप्रमाणे एखाद्या जादूगाराची जादू त्याला स्वतःला फसवू शकत नाही. आचार्यांनी दिलेलं उदाहरण आहे, छान उदाहरण आहे. जादूगारच आश्चर्यचकित झाला जादू पाहून. असं कधी होतं का? हे जसं अशक्य आहे, कारण तोच जादू करतोय, तोच तो चमत्कार, आपण ज्याला चमत्कार समजतोय तो दाखवतोय, पण त्याला तो चमत्कार अजिबात वाटत नाही. का? कारण त्याला माहिती आहे त्याच्या मागचं काय, जादू काय आहे. हात चलाखी ज्याला म्हणतात. ती हात चलाखी आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला तो चमत्कार वाटतो, पण ती हात चलाखी त्याला माहिती असते. म्हणजे ती जी हात चलाखी आहे ती त्याच्या ज्ञानाला प्रतिबंध जसा निर्माण करत नाही, तसं ही जी माया, योग माया म्हटलंय, ती माझी असल्याने काय श्लोक येऊन गेला,
दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. भगवंत आधीच्या श्लोकात म्हणून गेले आहेत. दैवी म्हटलेलं आहे तिला का? कारण ती देवाची शक्ती म्हणून दैवी, माझी शक्ती आहे ती. त्याला अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर ईश्वराची माया नित्य निरस्त असते असं म्हणतात. फार मोठं वाक्य झालं. बंद बंद सांगावं लागतं थोडंसं, व्यवस्थित चालली आहे गाडी याची खात्री पटावी म्हणून. ईश्वराची माया नित्य निरस्त असते म्हणजे तिला त्याचा निराश वेगळा करून घ्यावा लागत नाही. दुसऱ्या भाषेमध्ये ईश्वर नेहमी ज्ञानीच असतो म्हणून त्याला सर्व शक्तिमान सर्वज्ञ, त्याला सर्ववित असंही म्हणतात. या दृष्टीने आपल्याला करून घ्यावी लागते. आपल्या बाबतीमध्ये, जीवाच्या बाबतीत त्या मायेला अविद्या असं म्हणतात. तिचा निराश करून घ्यावा लागतो. त्याच्यासाठीच तर एवढा सगळा अभ्यास कशासाठी सुरू आहे. पण ती त्याला प्रतिबंध निर्माण करू शकत नाही हे सांगण्यासाठी आता पुढचा श्लोक आपल्यासमोर येतोय, 26 क्रमांकाचा. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. पदच्छेद आहे त्याचा की वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. त्याचा अर्थ आहे की अर्जुना, मी तर भूत भविष्य वर्तमान या तिन्ही कालातील सर्व प्राण्यांना जाणतो, परंतु मला मात्र कोणताही प्राणी जाणत नाही. सरळ सरळ अर्थ आहे. कल्पना करा, आपल्याला माहितीच आहे भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला ते सांगितले की अरे अर्जुना, तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत, तुला आठवत नाहीत, मला माझे सर्व जन्म आठवतात. शिकलो आपण ते. पण समतीतानी इथे वेद याचा अर्थ जाणणे असा होतो. वेद अहम म्हणजे मी जाणतो. काय जाणतो? समतीतानी, समतीतानी म्हणजे होऊन गेलेले, म्हणजे भूतकाळातले. भविष्याणी म्हणजे भविष्यातले होणारे, आणि वर्तमानानी म्हणजे वर्तमानातले, या तीनही काळातले. च अर्जुन, या सर्व प्राण्यांना मी जाणतो. वेद अहम. परंतु जाणतो पण म्हणजे पुन्हा वेद. परंतु म्हणजे तू, माम तू वेदन कश्चन, त्यातला जो तू आहे तो म्हणजे परंतु. माम म्हणजे मला, मात्र कोणताही, कश्चन म्हणजे कोणताही प्राणी जाणत नाही. माम तू वेद न कश्चन, वेद न, कुठलाही प्राणी मला जाणत नाही. पुन्हा कुठलाही प्राणी म्हणजे मगाशी म्हणजे बोललो, जो अभिप्राय आहे तो विसरायचा नाहीये. माझे भक्त सोडून बहुतांश लोक या पृथ्वी तलावरचे, आता इथे म्हटलेलं तर भूतानी म्हटलं आहे, पुढच्या श्लोकातही सर्व भूतानी शब्द येतो, म्हणजे मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी असा अर्थ करू शकतो. पण मनुष्येतर प्राण्याचा विचार करण्याची गरजच नाही. मग गरज कशाची आहे? गरज याची आहे, मी मनुष्य म्हणून जन्माला येऊन प्राण्यासारखा वागत असेल. कारण बाकीच्या तर भोग योनी आहे, त्यांचा काय विचार करणार? त्या योनीत किंवा कुठल्याच योनीत पुन्हा मला जन्माला यायचं नाहीये. त्यामुळे भूतानीचा कोणताही प्राणी जाणत नाही असं जरी म्हटलं तरी त्याचा अर्थ आपण मनुष्य प्राणी असं धरायचं. माम तू वेदन कश्चन म्हणजे मद्भक्त मत शरणम एकम मुक्त्वा मत तत्व वेद न अभवाद एव न माम भजते. आचार्य म्हणतात म्हणजे काय की मला शरणागत, माझ्या भक्तांव्यतिरिक्त मला कोणीही जाणत नाही. पहा, म्हणजे आचार्यांचं भाष्य का महत्वाचं आहे? कारण आता मी जो श्लोक वाचला आणि ज्या योगमायेचं वर्णन आपण आधीच्या श्लोकात ऐकलं, त्या योगमायेनी मला आच्छादित केलेलं आहे. हा विषय सुरू आहे आपला. म्हणून आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही, भगवंताचं ज्ञान आपल्याला होत नाही. पुन्हा भगवंत म्हणजे आपल्याहून काही वेगळा आहे का? नाही, मी माझ्याच स्वरूपाचं मला ज्ञान होत नाही असा त्याचा अर्थ आहे. का होत नाही? तर ही योगमाया. त्यामुळे वेदन अभावात एवं एव न माम भजते, पण मला शरणागत जे आहेत त्यांना त्याचं ज्ञान होतं, पण माझ्या भक्तांव्यतिरिक्त मला कोणीही जाणत नाही. माझ्या तत्वाला न ओळखल्याने अन्य जन माझे भजन करीत नाही. माम तू वेदन कश्चन याचा अर्थ पुन्हा मद्भक्तम मत शरणम एकम मुक्त्वा.
मत तत्ववेद न अभावात एव न माम भजते. माझं ते भजन करत नाही कारण ते मला जाणत नाही, माझ्या काय म्हणूया तात्विक स्वरूपाचं त्यांना ज्ञान नाही. त्यामुळे भजन करत नाही असं नाही सुरू आहे, हा माझं भजन करत नाही हा विषय सुरू आहे. नाही तर बघितलंय आपण ती पण ओवी ज्ञानेश्वरीतली येतेच की देखता मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. इकडे म्हणतात स्वभाव भजनशील आणि मनुष्य जात सकळ म्हणतात. तिथे असं नाही म्हणत भक्त भक्त असा फरक तिथे केलेला नाहीये. मग हाऊ टू रिकन्साईल दिस? दिस इज हाऊ यू रिकन्साईल. भजन सगळेच करतात. भगवंत म्हणतात आहे माझं भजन. आणि माझं भजन याचा आपण खूप सविस्तर विचार केलाय आधीच्या श्लोकांमध्ये. आत्मत्वानी आत्मत्वानी त्याची जेव्हा म्हणजे ज्याला आपण एकदेशी केलेली उपासना नाही तर सर्व व्यापकाची केलेली उपासना, आत्मत्वानी केलेली उपासना म्हणजे माझं भजन, म्हणजे भगवंताचं खरं भजन आहे. नाही तर विषयांचं भजन तर आपणही करतच असतो दिवसभर. केलं की नाही दिवसभर? करा बरं कल्पना. सगळं आपण ऐकतो वाचतो, पण थोडंसं आपण विचार करूया, विशेषतः अमेरिकेतल्या लोकांसाठी ज्यांचा आता दिवस संपला. दिवसभर मी किती वेळा, आत्ताच्या आत्ता एक पटकन आपली परीक्षा करू शकतो आपल्या अंतःकरणाची, की दिवसभर मी किती वेळा विषयांचं भजन केलं आणि खरंच किती वेळा भगवंताचं भजन. आणि भगवंताचं भजन याचा अर्थ टाळ, पेटी, तबला, इलेक्ट्रॉनिक तानपुरा ही भजनाची व्याख्याच नाहीये. आपण असं विषयाचं भजन करतो का? मी आता बसतो आहे आणि आता विषयाचं भजन करणं आमचा हा कार्यक्रम आहे. कशाचा? विषयाच्या भजनाचा. असं असतं का कधी? नाही. मग ज्या पद्धतीने मी विषयाचं भजन करतो त्याच पद्धतीने भगवंताचं भजन करायचं. केलं का मी दिवसभरात? हा प्रश्न. स्मरण तरी झालं का मला भगवंताचं? फार मोठ्या समस्या आहे आणि आपला अभ्यास सुरूच आहे भगवद्गीतेचा, ज्ञानेश्वरीचा. म्हणून थोडेसे परीक्षेचे प्रश्न समोर ठेवले. आपल्या अंतःकरणाचा आपण आपला अभ्यास करायचा. परमपूज्य काकाचं सांगतात की परमार्थ माझ्यासाठी, दुसऱ्यासाठी नसतो. आपली परीक्षा आपण करायची आणि यातनं शिकत जायचंय. मागच्या वेळेस म्हणालो त्याच्यासाठी हा अभ्यास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भगवंत म्हणतात आहे की ही माया माझ्या ज्ञानाला प्रतिरोध, प्रतिबंध निर्माण करत नाही, करू शकत नाही. ती माझीच शक्ती आहे, ती माझीच असल्यामुळे मला भूत भविष्य वर्तमान सर्व प्राण्यांचं ज्ञान आहे. दाखवलं की नाही विश्वरूप? एक होता भाग्यवान अर्जुन नावाचा, आपण नाही तेवढे भाग्यवान. आपल्याला श्रद्धेने स्वीकारायचं आहे फक्त की भगवंताला संपूर्ण ज्ञान आहे, सर्वज्ञ तो आहे, सर्ववित आहे, सर्व शक्तिमान आहे. आपण मगाशी विचार केला कारण तो सर्व व्यापी आहे. हृदयेशी अर्जुन तिष्ठती, आपल्या सर्वांच्या हृदयात तोच आहे. त्यामुळे वर्तमानाचं ज्ञान त्याला आहे, भूतकाळाचंही आहे आणि भविष्यकाळाचे जे होणारे आता प्राणी आहेत त्यांचंही ज्ञान त्याला आधीच आहे. पण नेमका याच्या उलट या प्राण्यांना त्याचं ज्ञान नाही, हा आपला विषय सुरू. एथ भूते जे अतितली, माऊली म्हणते 161 क्रमांकाची ओवी आहे त्याच्यावरची. एथ भूते जे अतितली तिये मीची होऊनी ठेली आणि वर्तत आहाती जेतुली तीही मीची. या जगात जे प्राणी मागे होऊन गेले, एथ भूते जे अतीतली, अतीत शब्द आपल्याला माहिती आहे, समतीतानी म्हणजे अतीत होऊन गेले, ते सर्व मीच होऊन राहिले आहेत. प्राण्यांचे देह कल्पित आहेत, मी त्या देहांचे अधिष्ठान आहे आणि कल्पित पदार्थांचा नाश हा अधिष्ठान रूपच असतो. ती मीची होणी ठेली. आणि आता आणि वर्तत आहाती जे तुली म्हणजे वर्तमानात आता जे आहेत म्हणून ते सर्व मीच झाले आहेत आणि आता जे विद्यमान आहेत ते सर्व मीच आहे, तीही मीची. कारण काय? कल्पिताला अधिष्ठाना व्यतिरिक्त सत्ता नसते. त्यामुळे वर्तमानकालीन प्राणी देखील मीच आहेत. थोडासा हा अर्थ समजून घेऊया कारण गोंधळ उडू शकतो. कोणत्या दृष्टीने गोंधळ म्हणतो मी ते सांगतो. या जगात जे प्राणी मागे होऊन गेले ते सर्व मीच होऊन राहिले आहेत, असा अर्थ आहे. बरोबर. एथ भूते जे अतितली ती मीची होऊनी ठेली.
हे वाचल्यानंतर एवढंच जर वाक्य मी वाचलं तर आपल्या मनामध्ये कसा गोंधळ होऊ शकतो की म्हणजे याचा अर्थ जे होऊन गेले, जे जीव आता नाहीत, ते भगवंताशी एकरूप झाले असा अर्थ होतो की नाही त्याचा? भगवंताशी एकरूप झाले म्हणजे त्यांना मुक्ती मिळाली, जीवनमुक्तच झाले ते सगळं, असा अर्थ होऊन जाईल, केवढी गडबड होईल. असा अर्थ नाहीये, म्हणून मी म्हणालो गोंधळ होऊ शकतो. मग असं भगवंत का म्हणतात आहे की ते सर्व मीच होऊन राहिले आहे. म्हणून हे स्पष्टीकरण आहे की प्राण्यांचे खरं पाहिलं तर देह कल्पित आहे, म्हणजे ते काय आहे, भ्रामक आहे. इथे नाहीये शब्द, पण आपण काही शब्द आणतोय म्हणजे आपल्याला हे समजण्यासाठी. म्हणजे ते काय आहे, ते अध्यास आहे. आणि त्या अध्यासिक देहांचं अधिष्ठान भगवंत आहे. आणि कल्पित पदार्थांचा जो, आता इथे शब्द नाही पण आपण घालून घेऊ, कल्पित नाश. जर पदार्थच कल्पित असतील तर त्यांचा नाशही कसा असेल, कल्पना करा. कल्पितच आहे. तो अधिष्ठान रूप असतो. कशाप्रमाणे सोडूया आपण, बरेच दिवसात आणला नाही तो. रज्जू सर्प माहिती आहे आपल्याला, खूप वेळा झालेला आहे, त्याचं सविस्तर वर्णन करण्याची काही गरज नाही आहे. पण त्या सर्पाचा नाश, आता त्याला नाश म्हणावा का प्रश्न आहे, कारण आपण तो साप मारतो का दगडांनी, काठ्यांनी, अजून काही दुसऱ्या एखाद्या उपायाने नाही. पण त्या सर्पाचा नाश होतो म्हणजे नक्की काय होतं, कल्पना कर. छान एक बारकावा आहे त्याच्यामध्ये. रज्जूचं ज्ञान म्हणजे सर्पाचा नाश. आता सर्पाचा नाश होईल मग मला नाही, जेव्हा प्रकाश विजेरीचा म्हणा कुठले प्रकाश त्या रज्जूवरती, त्या दोरीवरती टाकला जातो, ज्या क्षणी मला रज्जूचं म्हणजे दोरीचं ज्ञान होतं, तो सर्प निवृत्त होतो, नाश होतो. आपण काय शिकतोय की कल्पित पदार्थांचा नाश हा अधिष्ठान रूपच कसा असतो, म्हणजे त्यांचा जो नाश आहे, त्यांचा नाश होणं म्हणजे मला अधिष्ठानाचं ज्ञान होणं, असा अर्थ आहे. हे आपण बघतो. त्यामुळे हे जे प्राणी होऊन गेले, आपण भूतकाळातल्या प्राण्यांबद्दल बोलतोय, ते सर्व मीच झाले. याचं कारण कोणत्या दृष्टीने म्हणताय, तर तत्वदृष्टीने ते मीच झाले. कारण त्यांचं ते जे अध्यस्त रूपाने आहेत, त्यांचं खरं अधिष्ठान मीच आहे. कारण कल्पिताला अधिष्ठाना व्यतिरिक्त खरं तर सत्ताच नसते. म्हणजे ती रज्जूच जर तिथे पडलेली नसती तर सर्पाचा भास झाला असता का? अशक्य आहे. सर्पाचा भास होऊच शकत नाही जर तिथे रज्जू नसेल तर, किंवा त्याच्या ठिकाणी दुसरी एखादी वस्तू पडली असेल, त्याच्यावर भास नाही होणार आपल्याला सर्पाचा. कारण कुठेतरी सादृश्य आहे, कुठेतरी समानता आहे. ज्या पद्धतीने ती दोरी पडते अशी वाकडी तिकडे, आणि जसा आपल्याला इतर वेळेला साप दिसतो, यात कुठेतरी समानता आहे. म्हणून तिथे त्या रज्जूचं अधिष्ठान आहे, म्हणून सर्पाचा अध्यास मला होतो. त्यामुळे कल्पित जो सर्प, त्याला अधिष्ठान व्यतिरिक्त खरं पाहिलं तर सत्ताच नाही. त्यामुळे पारमार्थिक सत्ता गृहीत धरून हे बोलणं सुरू आहे, बरोबर. नाहीतर मग हे सगळं पाप पुण्य पुनर्जन्म, त्याला काही अर्थच उरणार नाही. कारण हे जर सगळे मला येऊन मिळाले म्हणजे जीवनमुक्त झाले असा अर्थ जर केला तर सगळी गडबड होऊन जाईल. म्हणून मी थोडंसं जास्त विवेचन या ओळीवरती केलं की अशी गडबड आपली होऊ नये की अध्यस्त जे असतं ते सदैव अधिष्ठान रूपच असतं, असा थोडक्यात या ओळीचा अभिप्राय. अध्यस्त हे सदैव अधिष्ठान रूपच असतं. फार छान वाक्य आहे. तो जो सर्प आहे तो सदैव रज्जू रूपच असतो. पण मला अजून रज्जूचं ज्ञान नाही, म्हणून मला सर्प सत्य वाटतं. आणि सर्प सत्य वाटला की पुढचा सगळा व्यवहार सुरू होतो. पण पारमार्थिक दृष्टीने अध्यस्त हे नेहमी अधिष्ठान रूप असतं. आणि त्या दृष्टीने भगवंत बोलतात आहे. कारण कोण बोलत आहे? भगवंत बोलतात आहे. त्यामुळे ते अधिष्ठानाच्या बाजूने बोलतात. मला वाटतं आपण परवा आनंदाच्या तत्वज्ञानामध्ये मी जो दृष्टांत दिला तो छान आहे. की मी जसं सूर्याकडे गेलो आणि जसं सूर्याला जर मी म्हंटल की कुठे गेला होता तुम्ही काल रात्री, किती अंधार होता, तर तो सूर्य जसं मला म्हणेल की बाळा अंधार म्हणजे काय रे, ते हे बोलणं सुरू आहे. सूर्य बोलतोय, सूर्य दृष्टांत इथे अधिष्ठानाच्या बाजूने बोलणं सुरू आहे, म्हणून ही भाषा आहे. कारण आपल्याला आहे ना, आपल्याला अनुभव आहे अंधाराचा, सूर्य नसण्याचा,
हे सापेक्षतेने आहे, कारण मी पृथ्वीनाच्या ग्रहावर राहतो, ते पृथ्वी स्वतःभोवती फिरते, 12 तास इकडे 12 तास तिकडे, म्हणून हे आपल्याला प्रकाश अंधार हा व्यवहार आपल्या बाबतीत शक्य आहे. सूर्याला जर विचारायला गेलं तर तुम्हाला अंधार म्हणजे काय तर सांगा पहिले मला, डिफाईन अंधार फॉर मी. तसं त्या दृष्टीने यावेळीचा विचार करायचा. त्यामुळे हे जे सर्व प्राणी आहेत, मग ते होऊन गेलेले असो, वर्तमानातले असो, भविष्यातले असो, ते अध्यस्त आहेत, आणि ते अध्यस्त हे अधिष्ठान रूपच असतं. हा माऊलींच्या यावेळीचा अभिप्राय. का भविष्य माने जियेही तीही मज वेगळी नाही, हा बोलची एरवी काही होय ना जाय. 162 क्रमांकाची. आधीच्या ओळीमध्ये जे होऊन गेले आणि जे वर्तमानातले प्राणी त्यांचा उल्लेख झाला. आता भविष्यातलं. का भविष्यमाणी जीही तीही मज वेगळी नाही, की अथवा पुढे जे प्राणी निर्माण होणार आहेत तेही माझ्याहून वेगळे होणार नाहीत. म्हणजे जे होऊन गेलं आणि जे आत्ता होत आहे त्याच्याहून वेगळं काही भविष्यात घडणार नाही. परंतु हा बोलची एरवी काही होय ना जा, परंतु हे सुद्धा केवळ बोलणेच आहे. एरवी माझ्या स्वरूपाचे ठिकाणी परमार्थतः काही होत नाही वा जात नाही. मी जसं म्हणाल, पारमार्थिक सत्तेने अधिष्ठानाच्या बाजूनी बघितलं, भगवंताच्या बाजूनी त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर खरं काही होतच नाही, काही येत नाही, काही जात नाही. पण आपल्या दृष्टीने हा सगळा व्यवहार होतो. आपल्या दृष्टीने 3 काळ असतात. आपण म्हणून त्याला नावं दिली, भूत, वर्तमान, भविष्य. पण पुन्हा एकदा, जसं सूर्याच्या दृष्टीने अंधार अस्तित्वातच नाही, तसं माऊली म्हणते की हे बोलणे सुद्धा खरं सांगायचं तर स्वरूपतः परमार्थतः त्या बोलण्यालाही खरं म्हटलं तर काही अर्थ नाही, कारण तिथे काही होत नाही किंवा काही जात नाही. आणि माऊलींनी सुद्धा तो आणलेला आहेच 163 क्रमांकामध्ये सर्प, जो आपण आत्ताच बघितला, की दोराचिया सापासी डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी संख्या न करवे कोणासी तेवी भूतांसी मिथ्या. अर्थ आहे की दोरीवर भासलेला सर्प जो असतो तो काळा आहे का खवले असलेला आहे, का गव्हाळी रंगाचा नाग आहे, त्याचे सम्यक निरूपण कोणालाही करता येत नाही. डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी संख्या न करवे कोणासी, त्याचं सम्यक निरूपण कोणालाही करता येत नाही. काय कारण आहे? कारण तो सर्प मिथ्या असतो. मिथ्या शब्द आपण बऱ्याच वेळा शिकलो. सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय. इथे अनिर्वचनीयत्वच खरं सांगणं सुरू आहे विचार केला तर. कारण त्याचं सम्यक निरूपण करता येत नाही, याचा अर्थच हे आहे की त्याच्याबद्दल निश्चित निश्चित वचनच करता येत. कारण आपण इतकं सगळं छान हे ऐकत असताना आपण माना डोलवतो, पण इथून गेलो की स्थलत्याग झाल्याबरोबर हे सगळं ज्ञान जातं की नाही. म्हणजे साध्या या भाषेत बोलायचं झालं तर सर्प आपल्याला खरं वाटायला लागतो की नाही. थोडं इथून आपण उठलो, काही झालं, आपला अपमान झाला, समजा कोणी काही बोललं, माझ्या मनाविरुद्ध काही घडलं, काय झालं त्या माता, तो सर्प आणि ती रज्जू, दोन्ही ज्ञानेश्वरीत. कारण ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, ते बघत बसतील काय करायचं, माझा काय संबंध. ही जी आपली पंचायत होते, तेव्हा हे तत्वज्ञान आठवलं पाहिजे. मी का उल्लेख केला याचा, की तेव्हा मला वाटतं ना हे सत्य, ते सुखदुःखांच्या हेलकाव्यात जातं ना माझं जीवन, त्या द्वंद्वात मी अडकतो ना, आहे पुढचा विषय तोच येणार आहे आपल्या समोर. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने तर ही अत्यंत सत्य अशी ही माया. पण इकडे शास्त्र, वेद, संत, सद्गुरू सगळे सांगतात की ते तसं नाही आहे. त्यांच्या दृष्टीने त्याचा बाध झालाय, त्यांनी त्याचा निराश केलाय, म्हणजे ती सत नाहीये. म्हणजे ती बरं असत म्हणावी तर आपला अनुभव आहे पुन्हा. निश्चित वचन करता येत नाही त्याच्याबद्दल. सम्यक इथे जे म्हटलेलं आहे, निरूपण कोणालाही करता येत नाही, हे महत्वाचं आहे. कोणालाही. कारण कोणाची आहे ती शेवटी
ती शक्ती कोणाची आहे? दैवी हे गुणमय. आणि भगवंत स्वतः सांगतात आहे, मम माया दुरत्य मामेव ये प्रपद्यन्ते मायामितांतरंती ते. त्यामुळे भगवंताला शरण गेल्याशिवाय त्याची जी माया, त्याची जी शक्ती, आणि म्हणून तिचं सम्यक वर्णन करणं आपल्यासारख्यानं कसं शक्य आहे? कारण कल्पना करा, विषय नाही आहे, पण आता एक दोन वाक्य आता विषयाच्या पूर्ततेसाठी बोलून जातो, की ज्या अंतःकरणाने म्हणूया साध्या भाषेत, पण ज्या मनाने किंवा ज्या बुद्धीने मी त्या मायेचा थांग लावायला जातो, तिचा विचार करायला जातो, तिचा अर्थ लावायला जातो, ते माझं अंतःकरण, ते माझं मन, ती माझी बुद्धी, तो माझा अहंकार म्हणूया, ते माझं चित्त कशाचं बनलेलं आहे? इथे विसरून जातो आपण. जिथे आपल्या बुद्धीचं भूत शिरतं, वारं संचारतं, एवढा मोठा मी हुशार, एवढ्या प्रांत गाजवलेले, एवढा यशस्वी, इत्यादी इत्यादी, न कळायला काय झालं म्हणा. भगवंत भली म्हणत इतका अहंकार असतो माणसाचा, पण त्या अहंकारात तो हे विसरून गेला असतो, द व्हेरी माइंड, द व्हेरी इंटलेक्ट, विच इज अन इन्स्ट्रुमेंट, which is a finite instrument, and I'm trying to fathom the infinite with that. What a joke. म्हणजे वेद सुद्धा जेव्हा इथे नेती नेती न इति म्हणून थांबतात, का वेदांना सांगता येत नाही का खरं? तसा विचार केला तर मला नेहमी कधी आधी वाटायचं. मग लक्षात आलं की वेद सांगू शकतात की नाही हा विषय नाही आहे, मला कळू शकतं का हा विषय? कारण मी माझ्या मानवी मेंदूच्या मर्यादा ओलांडू शकत नाही. तो मेंदू स्वतः, तो मेंदू तरी खूपच, इट्स व्हेरी फिजिकल अँड ग्रॉस इन नेचर. आपण त्याच्यापेक्षा सूक्ष्म गोष्टींबद्दल बोलतोय. अंतःकरण ते सुद्धा जड आहे, ते सुद्धा माया कार्य आहे, असं जर मला शास्त्र सांगत असेल, आणि त्याच्या साह्याने मी उड्या मारतोय, काय गर्भाशयातल्या बाळाने आईचं ज्ञान करून घेण्यासारखं झालं की नाही? अजून पोर पोटातच आहे, तो म्हणतो मी आईला जाणायला जातोय. अशी काहीतरी गडबड होते, आणि मग सम्यक निरूपण का करता येत नाही इथे जे माऊली म्हणते ते आपण समजून घेतो. आणि त्याप्रमाणे हे प्राणी भूत भविष्य वर्तमान कालात कोणत्या स्वरूपाचे असतात हे सांगता येत नाही, कारण त्या प्राण्याला काय आहे? मिथ्यात्व आहे. सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय. खरं हे मिथ्य आहे, आणि म्हणून त्याचं निश्चित वर्णन निश्चित स्वरूपात असं आहे म्हणावं तर त्याच्या लक्षणांशी जुळत नाही, तसं आहे म्हणावं त्याच्याही लक्षणांशी जुळत नाही. ऐसा मी पांडुसुता अनुस्यूत सदा असता, या संसार जो भूता तो आने बोले. मौली म्हणते पुढच्या होईल 164 क्रमांकाची, की अर्जुना, असा मी सर्व काळ सर्वात व्याप्त असताना या भूतांना जो संसार आहे तो वेगळ्या व्यावहारिक शब्दाने सिद्ध होतो. अनुस्यूत, छान शब्द वापरला. ऐसा मी पांडुसुता अनुस्यूत, म्हणजे मी या सगळ्यांमध्ये व्याप्त आहे, सदैव आहे. रीता ठाव या राघवेविण नाही. पण या भूतांना जो संसार आहे तो वेगळ्या व्यावहारिक शब्दाने सिद्ध होतो. फक्त पारमार्थिक शब्दाने माझीच एकाची सिद्धी, आणि व्यावहारिक शब्दाने अनेकविध जीव व संसार यांची सिद्धी होते. या संसार जो भूता तो आने बोले, मौली म्हणते. पारमार्थिक शब्दाने, पारमार्थिक दृष्टीने विचार करायचा झाला तर फक्त माझी सिद्धी होती, आणि व्यावहारिक शब्दाने मग ठीक आहे, अनेकविध जीव, हा सगळा संसार, मग भूत, मग भविष्य, मग वर्तमान, या सगळ्या मानवी संकल्पनांना मग अर्थ प्राप्त होतो. पुन्हा हे समजण्यासाठी सारखा तो सूर्याचा दृष्टांत डोळ्यासमोर आणायचा. सुंदर दृष्टांत आहे. सूर्याच्या दृष्टीने अंधार नावाची संकल्पनाच अस्तित्वात नाही, पण आपल्या दृष्टीने ती आहे. त्यामुळे सगळं आपल्या सापेक्षतेने बोलणं सुरू आहे. परमार्थतः मौली जसं म्हणते आहे की पारमार्थिक शब्दाने माझी एकाचीच सिद्धी आहे. एकदा अंधार स्वीकारला की मग चित्र दिसायला लागतात. परमपूज्य मंदादींचं फार सुंदर एक वाक्य होतं. एकदा एका प्रवचनामध्ये त्या बोलताना
काहीतरी दृष्टांत सांगत होत्या चित्रपटाचं, की तो पांढरा पडदा कसा लागतो, पडदा असल्याशिवाय जसं चित्रपट किंवा ते चित्र दिसणं शक्य नाही. सांगताना अचानक हे वाक्य छान बोलून गेल्या त्या, की जे अंधारात बसतात त्यांना चित्र दिसतं. फार बोलकं वाक्य होतं त्यांचं. तिथे अंधार याचा अर्थ अज्ञान आणि चित्र दिसण्याचा अर्थ सगळं जग सत्य वाटणं. कल्पना करा, जर लख उजेड असता, प्रकाश त्या थिएटरमध्ये, तर चित्र दिसलं असतं का? चित्र दिसण्यासाठी अंधार पण लागतो, जसा पडदा लागतो तसा अंधार पण लागतो. छान वाक्य होतं, त्याची मला आता आठवण झाली. त्यामुळे अंधार म्हणजे अज्ञान एकदा स्वीकारलं की मग ठीक आहे, मग व्यावहारिक शब्दांनी आपला जो व्यवहार आता सुरू आहे तो सुरू होतो. अनेकविध जीव आहेत आणि मग संसार जो सरत जातो, किंवा संसाराचा अजून एक छान अर्थ आहे की पंचमहाभूतांचा आपापसातला जो व्यवहार. आपण अष्टधा प्रकृतीचे, उरलेले निर्जीव सगळे पंचधा प्रकृतीचे, आणि अष्टधांचा आपापसातला आणि अष्टधा आणि पंचधा मधला आपापसातला हा सगळा व्यवहार सुरू होतो. आणि बहुतेक हेच हा भाव आहे तो माऊलींनी बहुतेक ओळखला, आणि म्हणून 165 क्रमांकाची ओवी आपल्या पुढे येते. तरी तेची आता थोडीसी गोठी सांगिजेल परियेसी, जेथ अहंकार तनुसी वालभ पडिले. माऊली म्हणते म्हणजे काय, तरी त्या संबंधीच आता थोडीशी गोष्ट सांगतो. एकदम माऊली गोष्ट सांगतो आता, असं म्हणलं की आपल्याला कसं छान वाटतं, चला आता काहीतरी गोष्ट ऐकायला मिळणार, असं वाटतं की नाही. तसं माऊली म्हणतात की त्या संबंधीची आता एक थोडीशी गोष्ट सांगतो, ऐक. कोणती गोष्ट? गोठी सांगिजेल परियेसी. कोणती? जेथ अहंकार तनुसी, जेव्हा अहंकार आणि तनु या दोघांमध्ये वालभ पडिले, म्हणजे पती पत्नीच्या स्वरूपात प्रेम संबंध निर्माण झाला, असा या ओवीचा अर्थ. माऊली गोष्ट सांगायला माऊलीने सुरुवात केली. आणि नेहमीप्रमाणे जसे आचार्य शंकराचार्य आपल्याला पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करून देतात, एक छान संगती लक्षात आणून देतात, तसंच माऊली दरवेळेला आपण बघतो आहोत की श्लोकाच्या आधीची जी ओवी असते ती पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करून देते. आता हीच गोष्ट, म्हणजे गोष्ट या रूपाने नाही, पण हेच विवरण आता पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. पण माऊली मात्र याला गोष्ट म्हणते. एक थोडीशी किंवा छोटीशी गोष्ट सांगतो असं माऊली म्हणते. पण तिथे छोटीशी हा शब्द जो आहे ना, तो आपण बदलून घ्यायचा आणि आपण आपली कथा असं समजायचं. म्हणून मी मगाशी म्हणालो की माऊलींनी तो भाव ओळखला, मी जे बोलत होतो. आपली कथा सांगणार आहेत. जसं आपल्याला म्हणजे गीत रामायण, कुशलव रामायण गाती, स्वयेशी प्रभू रामचंद्र ऐकती वगैरे. मुद्दा हा की रामायणामध्ये जसं कुश आणि लवांनी प्रभू श्रीरामचंद्रांसमोर त्यांचीच कथा त्यांना सांगितली, ते एक छान गोड रामायण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ते रामायणात छान वाटतं, खूप गोड आहे, ते प्रश्नच नाही. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जणू काही ज्योतीने केलेली तेजाची आरती वगैरे, गदिमांचे फार सुंदर शब्द आहेत. पण ही झाली प्रभू रामचंद्रांची कथा. माझी कथा महाराज सांगतात की माझी कथा, कथेवरनं आठवलं. तर माझ्या कथेचं सुरुवात त्यांनी आधीच करून दिली त्या श्लोकाची. अहंकार आणि तनु या हे दोघं जणू पती पत्नी, आणि त्यांच्या स्वरूपामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाला. पुढे काय झालं, तर भगवंत म्हणतात आहे 27व्या श्लोकामध्ये, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. इच्छा द्वेष समुत्थेन, त्याचा पदच्छेद सरळ सरळ आहे. प्रत्येक शब्द म्हणजे पदच्छेदाची अजून फारशी गरज नाहीच आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पहिले आपण अर्थ वाचून घेऊ. हे भारत, भारत म्हटलं इथे समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत, भारत म्हणजे अर्जुन. बऱ्याच वेळा अर्जुनाला भारत शब्द आलाय भगवद्गीतेत, की हे भारत,
पुन्हा त्याला एक विशेषण लावलंय, परंतप अर्जुना, स्थूल देहाची उत्पत्ती झाल्यानंतर इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेल्या सुखदुःखांच्या मोहाने सर्व जीव अविवेकाला प्राप्त होतात. हे भारत, परंतप अर्जुना, स्थूल देहाची उत्पत्ती झाल्यानंतर, इथे जे सर्गे म्हटलंय ना, सर्वभूतानी सम्मोहम सर्गे यांती परंतप, सर्गेचा अर्थ स्थूल देहाची उत्पत्ती झाल्यानंतर. पूर्ण जगाच्या उत्पत्तीला ते काय म्हणतात आपल्या श्रीमद भागवतात सुद्धा सर्ग असा शब्द आलेला आहे. सर्ग, उत्पत्ती. या स्थूलदेहाची उत्पत्ती झाल्यानंतर काय होतं, तर इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेल्या, इच्छा द्वेष समुत्थेन या शब्दाचा तो पूर्ण अर्थ आहे. इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उत्पन्न झालेल्या सुखदुःखांच्या मोहाने, द्वंद्व मोहेन सर्व जीव म्हणजे सर्व भूतानी अविवेकाला म्हणजे सम्मोहम आणि प्राप्त होतात म्हणजे यांती. झाला अन्वय. इच्छा द्वेष समुत्थेन एकच शब्द आहे. द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी सम्मोहम सर्गे यांती परंतप. आता विचार केला तर आत्ताचा जो आपण श्लोक बघितला 26 क्रमांकाचा, वेदाहम समतितानी वर्तमानानी च अर्जुन वगैरे, म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं त्या श्लोकात आपल्याला पुन्हा एकदा, ही जी योगमाया आहे ती माझ्या ज्ञानाला प्रतिबंध निर्माण करू शकत नाही. हे झालं 26 मध्ये. 25 मध्ये काय सांगितलं होतं, की योगमायेने मी आच्छादित झालेला असल्यामुळे हा मूढ लोक मला जाणत नाही. म्हणजे विचार केला तर लोकांना माझं ज्ञान का होत नाही, त्या योगमायेने मी कसा झाकल्या गेलेलो आहे, हे सांगता सांगता जणू काही मध्ये जसं काही विषयांतर झालं असावं थोडंसं 26 क्रमांकाच्या श्लोकामध्ये. असं वाटून भगवंत पुन्हा तो चालू जो विषय आहे की योगमायेनी ते मूढ जन मोहित होतात, तोच विषय आता या 27व्या मध्ये सुरू ठेवतायत, की मोहित झालेले हे जे उत्पत्तीशील प्राणी मला का जाणत नाही, असा कोणता प्रतिबंध आहे की जो या ज्ञानाच्या आड येतो, त्याचा बोध आपल्याला ते या श्लोकामध्ये भगवंत करतात. कारण मी जसं म्हणालो 26 सोडून 25व्यात काय सांगितलं, तर योगमायेने मी आवृत आहे म्हणून होत नाही. मग आता योगमायेचं स्वरूप सांगणं आलं की नाही, योगमाया म्हणजे काय, फक्त मध्ये एक श्लोक येऊन गेला तेवढं सांगण्यासाठी काय, माझ्या ज्ञानाला ते प्रतिबंध निर्माण करू शकत नाही, ते सांगून पुन्हा मूळ विषयाकडे आले, की स्थूल देहाची उत्पत्ती झाली. आता मग काय होतं, तर इच्छा आणि द्वेष हा शब्द फार महत्वाचा आहे. हा श्लोक मी तुम्हाला सांगतो इतका महत्वाचा आहे अत्यंत, की आपला खरा शत्रू कोण आहे आपला, आपल्याला जो सामना करायचा आहे, जो उपाय करायचा आहे, जी साधना करायची आहे, तिथे आपल्याला जर मुळावरती घाव घालायचा असेल तर मूळ कळलं पाहिजे. नाही तर मी बसतो पानं आणि फांद्या छाटत, आणि त्याचा परिणाम काय होतो, तो वृक्ष अजूनच फोफावतो. आपल्याला माहिती आहे, बगीचात जे काम करतात त्यांना माहिती आहे, शुद्ध मराठीत त्याला कटिंग असं म्हणतात. झाडाची कटिंग करतात की नाही योग्य वेळेला, आणि मग त्यांनी अजून जसं त्या वृक्षाची वाढ अजून जोरानी होते, जोमानी होते, तसं काहीसं आपल्या साधना प्रांताचं होतं का, का म्हणून इतकी वर्ष झाली, का म्हणून तपाच्या भाषेत बोललं जातं. मग लोक सांगतात की 12 वर्ष झाली हो, 20 वर्ष झाली हो, परमार्थ सुरू आहे, पण अजून म्हणावी तशी प्रगती नाही. त्याच्यासाठी मी सगळी प्रस्तावना करून ठेवतोय, कारण आपल्याला छान शांतपणे या श्लोकाचा आपल्याला विचार करायचा, काही घाई न करता. कारण हा श्लोक जो आहे ना, अत्यंत महत्वाचा या दृष्टीने, की अक्षरशः कशाने काय होतं, द कॉज अँड इफेक्ट, अँड ऑल्सो द डेफिनेशन ऑफ द व्हेरी टर्म्स इन्व्हॉल्ड, त्याचा छान विचार या श्लोकामध्ये आलेला आहे. पण त्या श्लोकाच्या विचाराची दिशा कळण्यासाठी थोडीशी प्रस्तावना मी करतोय, की हे असं जर माझं होत असेल, की म्हणावी तशी प्रगती होत नाहीये, प्रगतीचा वेग जसा हवा, जेवढा हवा तेवढा नाहीये, याचा अर्थ कदाचित मी साधनेच्या नावाखाली पानं आणि फांद्या छाटत बसलो आहे का. एकच घाव जर मी मुळावरती घातला, योग्य ठिकाणी घातला,
किंवा थोडेफार घाव जे घालायला लागतात ते मुळावर जर घातले तर संपूर्ण वृक्ष ऊर्ध्वमूल मदशाखम, हा जो संसाररूपी वृक्ष आहे त्याला छेद देता येणार आहे. खरं किती सुंदर विचार आहे. आता मला तो श्लोक आठवला, तिथेही उपाय तोच सांगितलेला. पण तोच जो उपाय आहे, तो उपाय तिथे जो सांगितलाय ना त्या अध्यायात, ती कुऱ्हाड आहे. पण ती कुऱ्हाड तर मला मिळाली, घाव कुठे घालायचं हे कळलं पाहिजे ना. तेच ठिकाण आपल्याला इथे समोर येतं, इच्छा द्वेष समुथ्य. कारण हा स्थूल देह एकदा आपल्याला प्राप्त झाला, म्हणून माऊलींनी केलाय की अहंकार आणि तनु आपल्याला दोन्ही लाभलेले आहेत. त्याचा पुढे विचार येणारच आहे की जन्माला आल्यापासूनच त्या जीवाची ही अवस्था असते. त्यालाच जन्म घ्यावा लागे वासनेचे संगी, असं तो काम. दुसऱ्या अर्थाने तेच सांगणं सुरू आहे की वासनेतून आपल्या सर्वांचा जन्म झालेला असल्यामुळे, परांची खाणी व्यक्तृणात स्वयंभू असल्यामुळे, म्हणजे बाय डिझाईन आपण तसे आहोत, दुसऱ्या भाषेत बाय डिझाईन. आणि ते डिझाईन बदलण्याचं क्रियमाण कर्म स्वातंत्र्य ज्या देहात दिलेलं आहे त्याला मनुष्य देह असं म्हणतात. आणि इतका सुंदर मनुष्य देह मला मिळून मी जेव्हा प्राण्यासारखं माझं वर्तन असतं, प्राण्यासारखं वर्तन बोलण्याची गरज नाही, सगळ्यांना चांगलं माहिती आहे आता, फक्त स्थूल देहाच्या पातळीवरच मी जेव्हा जगतो, त्याच्याच फक्त सुखाचा विचार करतो, निद्रा भय मैथुन वगैरे सगळं माहिती आहे आपल्याला, तेव्हा माझ्यात आणि त्या प्राण्यात काय फरक आहे, असा प्रश्न संत विचारतात, शास्त्रकार विचारतात. ह्या दृष्टीने आपल्याला या श्लोकाचा छान विचार करायचा आहे. पण तत्पूर्वी 27 क्रमांकाचा हा श्लोक आहे. आणि तुम्हाला कदाचित कोणाला वाटले असेल की बरेच दिवस झाले आपण गीतादीपस्तंभकडे वळलो नाही. बरोबर आहे, कारण परमपूज्य काकांनी एक फार मोठा गट केला श्लोकांचा, 20 ते 27, म्हणून आपण त्या ग्रंथाकडे वळलो नव्हतो. पण आता वेळ आलेली आहे, कारण 27वा श्लोक मी वाचला आहे. आणि आपण गीतादीपस्तंभचा पण आता विचार करूया, पण 27 श्लोकांचा हा गट इथे केलेला आहे. एकच होणार आहे थोडंसं, हा गट इतका मोठा आहे की आपण थोडस मागे जाणार आहोत. पण मी जसं म्हणालो की परमार्थामध्ये पुनरावृत्ती हा दोष निश्चितच नाही, पण थोडंसं मागे जायला होईल. कामैस्तैस्ते हृतज्ञाना प्रपद्यन्तेन देवता तम तम नियम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया, हे जे सगळं एकदेशी सकाम भक्ती करणारे जे असतात त्यांचं सगळं वर्णन केल्यानंतर तिथपासून आपण पुन्हा एकदा विचार करणार आहोत. ते जे 7 श्लोकांचा गट आहे त्याच्यावर परमपूज्य काकांनी जो अर्थ त्याचा केला आहे तो पहिले मी वाचतो. तो एक परिच्छेद आहे, दोनच परिच्छेद आहेत. पहिल्या परिच्छेदात अर्थ आहे आणि दुसऱ्या परिच्छेदात त्याच्यावरचं विवेचन आहे. वाचतो. पहिले अर्थ वाचतो. स्वतःच्या स्वभावाप्रमाणे होणाऱ्या त्या त्या इच्छांनी, आता शांतपणे ऐका, म्हणजे समोर ज्ञानेश्वरी असेल तर बाजूला ठेवून फक्त ऐकायचं आहे, कारण आता मी गीता दीपस्तंभातला वाचतोय. स्वतःच्या स्वभावाप्रमाणे होणाऱ्या त्या त्या इच्छांनी बुद्धी भ्रष्ट होऊन ते म्हणजे ते भक्त त्या त्या इष्ट देवतांची उपासना करतात, त्या देवतांच्या उपासनेचे नियम पाळतात. आणि जो जो उपासक ज्या ज्या देवतेची श्रद्धेने उपासना करू इच्छितो त्या त्या उपासकाची त्या देवतेवरील श्रद्धा मीच दृढ करतो. तस्य तस्य श्रद्धा तामेव विदधाम्यहम, आपण याचा भरपूर विचार केलेला आहे. त्या दृढ श्रद्धेसह त्याने त्या देवतेच्या केलेल्या आराधनेला मिळणारी फळे माझ्या योजनेनुसार मिळतात, परंतु त्या मंदबुद्धीच्या उपासकांना मिळणारी ती व्यावहारिक फळे नाशिवंत असतात. अंतवत तु फलम तेषां तत् भवत्य तद्भवत्यल्पमेधसाम्. आणि मग त्या देवतांचे जे उपासक त्या त्या देवतांशी, तर माझे भक्त माझ्याशी एकरूप होतात. देवान देव जो यांती मद्भक्ता यांती मामपी, केलाय आपण विचार. मोहित झालेले लोक माझे सूक्ष्म उत्कृष्ट व अविनाशी स्वरूप न जाणल्याने वास्तविक अव्यक्त असलेल्या मला व्यक्त दशेत आल्याचे मानतात. आजच आपण बोललो अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम.
आता माझे सूक्ष्म स्वरूप हे योगमायेने जणू झाकले गेल्याने सर्वांच्या अनुभवाला येत नाही. केला आपण विचार आजच. मी जन्मरहित व अविनाशी आहे असे ते जाणत नाहीत. होऊन गेलेल्या, आता असणाऱ्या व पुढे होणाऱ्या सर्व जीवांना मी ईश्वर रूपाने जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. आजच्या श्लोकाचा आपला अर्थ. आणि आता शेवटचा श्लोक 27वा. इच्छा द्वेष समुत्थेनचा. अनेक इच्छा व द्वेष ह्यांचे पासून निर्माण होणाऱ्या द्वंद्वांमुळे मोह निर्माण होऊन सर्व जीव ह्या जगात भ्रमिष्ट होतात. हा झाला अर्थ. आता परमपूज्य काकांचं विवेचन जे आहे त्याच्यावरचं ते मी वाचतो. अत्यंत लक्षपूर्वक आहे का. पुन्हा एकदा विनंती, कारण नेहमीच मी सांगतो की काकांची ती शैली आहे की अत्यंत कमी शब्दामध्ये खूप मोठा आशय व्यक्त करतात काका. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नेहमी साधनाभिमुख मांडणी करतात. त्यामुळे हे सगळं आपण ऐकलं, आपल्याला बहुतांश प्रमाणात कळलं, त्यातल्या थोड्या प्रमाणात पटलं, पण ते कळलेलं वळणार कसं, ते वळवायचं कसं, हे आता परमपूज्य काका सांगतात आहे. म्हणून मी विनंती केली की लक्षपूर्वक ऐका. एक एक वाक्य महत्वाचं आहे. मी हळू वाचतो होतं. विवेचनातलं पहिलं वाक्य आहे, बुद्धी ही कर्मानुसारिणी ह्या नियमाप्रमाणे होणाऱ्या अनेक इच्छा बुद्धीला विवेकी बनू देत नाहीत. म्हणून मी म्हणालो एक एक वाक्य महत्वाचं आहे. माझ्या बुद्धीचा जर विवेक कमी पडत असेल, माझ्या बुद्धीमध्ये अंतःकरणामध्ये अविवेक भरपूर प्रमाणात असेल आणि विवेक हवा त्या प्रमाणात नसेल, तर त्याचं ताबडतोब उत्तर मला इथे मिळत आहे. हु इज द रिअल कल्प्रिट. तेच मी म्हणालो त्या श्लोकामध्ये काकांनी विवेचनाला पहिले शेवटच्या श्लोकापासून सुरुवात केलेली आहे, उलटीकडनं. इच्छा द्वेष समुत्थे काय आहे. अनेक इच्छा बुद्धीला विवेकी बनवू देत नाही. हळूहळू आपल्या लक्षात येणार आहे या श्लोकाची दिशा कुठे आहे. आणि प्रापंचिक माणसाला बहुतांश वेळेला जे ऐकायला आवडत नाही तेच आता ऐकवलं जाणार आहे. कारण संत सद्गुरू शास्त्रकार हे आपल्याला आवडेल ते ऐकवण्यासाठी बांधील नाहीत. ते बांधील कशाला आहेत. जे माझ्या शाश्वत हिताचं आहे ते मला ऐकवण्यासाठी बांधील आहेत. खरं बांधील ते कशालाच नसतात बोलण्याची भाषा. त्यांना जो कळवळा आहे माझ्याबद्दल तो माझ्या शाश्वत हिताचा कळवळा आहे. त्यामुळे औषध कडू आहे म्हणून जसं एखादं बाळ रडतं तरी आई त्याला ते पाजते, कारण तिला माहिती आहे याच्या हिताचं आहे. तसं मी कितीही रडलो प्रापंचिक म्हणून, मला हे ऐकायला नाही आवडत, कशाला सांगतो हे मला इच्छा, हो इच्छा, इच्छेशिवाय मी कसं जगणार, असं मी माझ्याच बुद्धीला समजून सांगितलेलं असतं त्या अंतःकरणाला, मनाला. पण इथे म्हणतात आहे, अनेक इच्छा बुद्धीला विवेकी बनवू देत नाही. पण आता पुढचं वाक्य त्याहून महत्वाचं, पण इच्छा निर्माण होणे हळूहळू. काकांचा शब्द खूप महत्वाचा आहे. शनैही शनैही भगवद्गीतेतला शब्द आहे. हळूहळू. एका रात्रीत होणारं हे काम नव्हे. हळूहळू हे थांबवण्याचं, इच्छा निर्माण होणे हळूहळू थांबवण्याचे काम होणे. इथे एक शब्द काय झालाय, साधकाच्या हातात आहे. हे काय करायचं आहे हे मी सांगतोय. काय करणं अपेक्षित आहे हे आपल्याला याच्यातनं शिकायला मिळतं. हळूहळू. ठीक आहे, 5-10 वर्षापूर्वी मला अनंत इच्छा माझ्या अंतःकरणात ठाण मांडून बसल्या होत्या. काका या शब्दावर छान म्हणतात की हे ठाण मांडून बसणं छान शब्द आहे. ठाण कोणी मांडावं, ईश्वराने, भगवंताचं ठाण असावं कर माझ्या अंतःकरणात. पण ते जोपर्यंत एक ठाणं मी उठवत नाही कोणतं या इच्छेचं, तोपर्यंत दुसरं ठाणं बसवणार कसं. कारण एका म्याने एकच तलवार मावते, 2 तलवारी कुठून घुसवणार. पण हळूहळू होतं मान्य आहे. हळूहळू होतं म्हणून काही सवलत घ्यायची नाही आपल्याला, पण निदान हळूहळू का होईना हे व्हायला हवा, इज द पॉइंट. नाहीतर काय, 10-15 वर्षापूर्वी माझ्या अंतःकरणाची जी धर्मशाळा मी करून घेतली होती, तेवढीच धर्मशाळेतली जी घाण आहे ती आजही माझ्या अंतःकरणात असेल, तर मग रडण्यात काय अर्थ आहे की 15-20 वर्ष झाल्या मी परमार्थ करतोय. हो काका म्हणतात ते हो म्हटलं की रडायला लागलं. मग 15 काय, मग अजून 15 कल्प जरी गेले, ते मी नाही म्हणत, सारखी आठवण करून देतो.
कोण म्हणतं, तुम्हाला पाठ झाला आता समर्थ मनाचे श्लोक, ध्येय बुद्धीचा निश्चय हो ज्या ढळेना त्याला तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. दिलाय की नाही आशीर्वाद? या इच्छेचा विचार करतो. इच्छा कुठून येते? देहबुद्धीतून येते. मुले कुठं राहा हेच तर सुरू आहे आपला अभ्यास. काका म्हणतात की इच्छा निर्माण होणं हळूहळू थांबणं साधकाच्या हातात आहे आणि विवेक समजावून घेणं शक्य आहे. हे 3 वाक्य एकत्र समजून विचार करायचा ना. कारण विवेक समजावून घेणं शक्य आहे आणि पहिल्या वाक्यात काय म्हणाले होते की माझ्या बुद्धीला ही विवेकी बनवू देत नाही. मग विवेक समजावून घेणं कधी शक्य आहे? जेव्हा त्या विवेकाला प्रतिबंध करणारी ही जी इच्छा आहे त्या जेव्हा मी हळूहळू कमी करतो माझ्या आयुष्यामध्ये, किंवा एक आपण प्रापंचिक आहोत, आपण संन्यासी नाही, एक थोडीशी आपण नेहमी सवलत जी स्वतःला घेतो ती घेऊन, जी सूट घेतो ती घेऊन जरी बोलायचं झालं तरी ज्या काही इच्छा प्रपंचामध्ये व्यवहारासाठी ज्या काही होतात म्हणूया, निदान त्याची जी एक तीव्रता आहे ती तरी कमी करता आली पाहिजे. वाटलं मला थंडीचे दिवस आहेत, गरम सूप प्यावं, पाऊस पडतोय, कांद्याची भजी खावी, वाटतं का नाही आपल्याला? इच्छा आहे की नाही? मग गैर आहे का काही? नाही, ठीक आहे. शेवटी आहेत ना आतमध्ये वासना, त्या येणारच आहेत कधी ना कधीतरी वरती, मग येऊ दे. त्याच्यात एवढी अडचण नाही आहे. पण ते पाहिजेच म्हटलं की सगळी सुरुवात तिथे आहे. म्हणून मी तीव्रता शब्द वापरला, द इंटेन्सिटी, शुद्ध मराठीत. निदान ती तरी कमी व्हावी. ठीक आहे, शक्य आहे तुम्हाला, सहज शक्य आहे कांद्याची भजी करून खाणं, खा ना, कोण म्हणताय? प्रापंचिक माणसाला तेवढी सूट दिलेलीच आहे, विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत. फक्त भज्यापर्यंतच थांबा. त्याला म्हणायचं निषेधाते गाळीत, पुढे बोलत नाही मी, आला असेल लक्षात. दिली आहे ती सूट, पण ते पाहिजेच म्हटलं की मग जे त्याच्यातून आहे पुढे इच्छा द्वेष समुत्थेनं करणारच आपण त्याचा विचार, मग त्या क्रोधाचा जो जन्म होतो, जी घसरगुंडी दुसऱ्या अध्यात, तिथे गडबड आहे. मग ते जे आहे ते आपल्याला बुद्धीला आपल्या विवेक करू देत नाही, विवेक समजावून घेऊ देत नाही. आणि हा क्रियमाण कर्म स्वातंत्र्याचा तो भाग आहे असं काका म्हणतात. म्हणजेच थोडक्यात मनुष्य देहाला एक मिळालेलं ते आपल्याला छान वरदान आहे विचार केला तर. आणि पुढे म्हणतात आहे की वासनेनुसार, आता अजून एक फार महत्वाचं वाक्य आहे, मी पुन्हा एकदा स्मरण करून देतो लक्षपूर्वक ऐकण्याचं. वासनेनुसार बुद्धीने घेतलेले निर्णय विवेकाच्या निकषांवर तपासून ते अंमलात आणण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे. कर क्रियमाण कर्म स्वातंत्र्य आहे असं विधान केलं. कशाचं क्रियमाण कर्म स्वातंत्र्य आहे? तर आपण संसारामध्ये, प्रपंचामध्ये दिवसभर अखंड निर्णय घेत असतो की नाही? निर्णयाशिवाय काही, म्हणजे ती प्रक्रिया इतकी सहज झाली आहे की आपल्याला लक्षातही येत नाही की पहिले माझ्या बुद्धीने निर्णय घेतला म्हणून मग मी आता तसं तसं करतो. मग माझी बुद्धी निर्णय घेते की अरे बघ तू, हे काही हरकत नाही, खा तू, हे हरकत नाहीये, पी तू, हरकत नाहीये, वाचते, हरकत नाहीये. हे जे बुद्धीचे माझे निर्णय असतात, बुद्धीने घेतला निर्णय, समजा विचार करूया, नको ते पाहण्याचा निर्णय माझ्या बुद्धीने घेतला, म्हणजे माझी बुद्धी काय झाली? विवेक विसरली. कोणता? मगाशी सांगितलेला, विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत. आणि सगळ्यात महत्वाचा विवेक, मज देऊनी जाळीत कर्म फळे. एक वेळ आपण विधी निषेधांचं पालन बहुतांश आपल्यातले लोक करतात, म्हणून तर आपल्याला बुद्धी निदान भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याची होते, हे त्याचं परिणाम आहे. पण आपली गाडी मुख्यतः घसरते ती त्या शेवटच्या अर्ध्या चरणात घसरते. मज देऊनी जाळीत कर्म, ते द्यायला मात्र मी विसरतो भगवंत. ते मी मात्र स्वतःकडे ठेवून घेतो. आणि मग ते स्वतःकडे ठेवणं म्हणजे फळाची अपेक्षा करणं, फळाच्या कल्पनेनी सुखी होणं, दुःखी होणं, काळजी करणं, भीती वाटणं, हे जे प्रकार जेव्हा सुरू होतात तेव्हा समजायचं की माझ्या वासनेनुसार घेतलेला जो वासनेनुसार माझ्या बुद्धीने घेतलेला जो निर्णय आहे तो मी विवेकाच्या निकषावर तपासून पाहायला विसरलो. आलं लक्षात आपला विषय काय सुरू आहे? म्हणून म्हणालो की खूप लक्षपूर्वक आहे का याच्यासाठी, कारण डायरेक्ट ऍक्शन आयटम आपल्या हातात परमपूज्य काका आणून देतात आहे की माझा प्रत्येक बुद्धीचा जो निर्णय आहे तो विवेकाच्या निकषावरती तपासून मला पाहायचा आहे. आणि स्वातंत्र्य माणसाला आहे. आणि हा विवेक, काका पुढे म्हणतात की संत वाङ्मयातून शिकावा लागतो. आणि एक फार सुंदर वाक्य आता पुढे येत आहे की जो आपल्या सर्वांचा अनुभव काका सांगतात आहे की पडत, अडखळत, चुकत हे शिक्षण
पूर्णत्वाला न्यावे लागते. फार सुंदर वाक्य आहे. म्हणून म्हणालो की अत्यंत साधनाभिमुख आणि ज्यांनी स्वतः हे केलेलं आहे ना तोच हे सांगू शकतो. कारण काय असतं, असं आदर्श तत्वज्ञान सांगणं खूप सोपं असतं, पण प्रत्यक्षात काय घडतं मी जेव्हा हे सगळं करायला जातो, हे माझ्या आचरणात मी आणायला लागतो, माझी आचरण शुद्धी मी जे शिकतो ज्ञानेश्वरीत भगवद्गीतेत त्याप्रमाणे मी जेव्हा करायला लागतो, तेव्हा आपण कधी पडतो, कधी अडखळतो, कधी चुकतं आपलं, आपल्या लक्षात येतं अरे गडबड झाली, हरकत नाही. एक छान साधकाला एक थोडासा दिलासा दिला, हरकत नाही. म्हणजे हा त्या प्रक्रियेचा भाग आहे. जसं जन्माला आलेलं बाळ काही उठून एकदम ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल नाही घेऊ शकत. ते नुसतं कड जरी बदलायला लागलं तर पहिले कौतुकच असतं त्याचं. करतो की नाही आपण कौतुक, अरे आज बाळांनी कड बदलली, होती की नाही बातमी घरामध्ये. मग ते हळूहळू रांगायला लागतं, मग ते असं अडखळत चालायला लागतं, त्याचंही कौतुक आहे. मग ते चालायला, मग जोरात धावायला, आणि मग कधीतरी गोल्ड मेडल. गोल्ड मेडल म्हणजे काय? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव म्हणजे गोल्ड मेडल परमार्थातलं. पण हे हा जो प्रवास आहे हा पडत अडखळत चुकत हे शिक्षण पूर्णत्वाला न्यावं लागतं. त्यामुळे काय म्हणतात त्याला, निराश व्हायचं नाहीये किंवा स्वतःला, तेही परमपूज्य काका नेहमी सांगतात की आरोपीच्या पिंजऱ्यात सतत उभं नाही करायचं स्वतःला, ते चुकलं माझं, ठीक आहे चुकलं, लक्षात आलं, पुन्हा ही चूक होणार नाही याची व्यवस्था करायची. उपासनेने नाशिवंत फळे मिळविण्यापेक्षा आनंद, शांती, तृप्ती, निर्भयता, समाधान इत्यादी मूल्ये मिळवलेले जीवन जगून जन्ममरणाच्या चक्रातून सुटणे हे फळ फार श्रेष्ठ असल्याचा विवेक सांभाळावा लागतो. पुन्हा एकदा विवेकाचा एक अजून छान पैलू दिलाय की नाशिवंत जे आहे, ज्या सुखाच्या मागे मी दिवसभर धावत असतो, ते सोडून आनंद, कारण ह्याच्या मागे मी जेव्हा धावतो तेव्हा मी किंमत कशाची देतो माहितीये, हा विवेक करायचा. कशाचा? माझ्या आनंदाचा, माझ्या शांतीचा, माझ्या तृप्तीचा, माझ्या निर्भयतेचा, माझ्या समाधानाचा किंमत मी मोजतोय. मोजतो की नाही करा विचार. हेच तर गमावून बसलोय आपण विषयांच्या मागे जाऊन. त्यामुळे हा विवेक सांभाळावा लागतो. तुकाराम महाराज क्षुद्र देवतांना हेंद्रे शेंद्रे व पोटभरे देव म्हणतात. आता ते जे सकाम आणि त्या देवतांची मर्यादित दृष्टीने एकदेशी उपासना करतात त्याच्यावर भाष्य सुरू आहे की असे जे देव आहेत त्यांना हेंद्रे शेंद्रे पोटभरे असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी. तर ह्यातील वर्म साधकाने लक्षात घ्यावे. आणि भगवान श्रीकृष्णांचे अवतारी शरीर भ्रामक असल्याचे स्वतः त्यांनीच उद्धवाला सांगितले. त्यांचे निर्गुण रूप योगमायेच्या प्रभावाने त्या प्रभावाखाली राहणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. ज्या मायेचा ब्रह्मस्वरूपाशी अनाकलनीय कल्पित संबंध, संबंधांचा विचार आपण केलाय किंवा पुढे करूया, पण इथे कल्पित, कारण संबंधांचे प्रकार असतात, त्यातला कल्पित संबंध आहे. हा जो संबंध आहे मायेचा आणि ब्रह्माचा तो कल्पित आहे, त्याला योग म्हणतात. म्हणून इथे तिला योग माया म्हटलंय. आपण आचार्यांनी केलेली व्याख्या बघितली. तो संबंध आहे तो झालेला असतो, तिला योग माया म्हणावे. सत्य ब्रह्म व मिथ्या माया यांचा संबंध अनाकलनीय व कल्पित आहे. सत्यानृते मिथुनी कृत्य, ब्रह्मसूत्रावरती शंकराचार्यांचं भाष्य, त्याच्यात शंकराचार्यांनी म्हटलंय सत्य आणि अनृत याचं मिथुनी कृत्य आहे ते. आणि म्हणून त्या मायेच्या साह्याने प्रकट झालेल्या श्रीकृष्णांची उपासना करून त्यांच्या मायेपलीकडील स्वरूपाशी ऐक्य साधावे. शेवटचं वाक्य आहे, माईक सृष्टीतील देवतांची उपासना करू नये. इथे कुठल्या देवतेला नाव ठेवणं सुरू नाही, आपण त्याचा खूप विचार केला. आपण पुन्हा एकदा स्मरण करून देतो. सगळ्यांनी गोपाळकृष्णाचीच उपासना करावी असा त्याचा अर्थ नाही. आपण केला विचार, पण पुन्हा एकदा स्मरण करून दिलं की ज्या देवतेची मी उपासना करतो, समजा मी गणपतीची करतो, तर त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी हे त्याचं स्वरूप समजून घेऊन आत्मभावाने उपासना करायची. हा विषय असो. छान आपली वेळ झाली, आपण इथे थांबूया. आणि गीता दीपस्तंभाच्या निमित्ताने आपल्याला भरपूर आपल्या विचारांना एक छान खाद्य पण मिळालेलं आहे. त्याचा प्रत्येकाने आपापलं चिंतन करायचं. मी नेहमी सांगतो की नाहीतर नुसतं श्रवण हे जेवण्यासारखं आहे, पण जोपर्यंत मी चिंतन करत नाही, चिंतन हे पचवण्यासारखं आहे. ते पचत नाही, आणि जेवढं पचतं की तेवढंच, जे पचतं ना अन्न तेवढंच फक्त अंगी लागत असतं. त्यामुळे आपल्या हातात प्रत्यक्ष साधन परमपूज्य काकांनी आणून दिलंय, त्याचं आपण आपापल्या परीने आपापल्या आयुष्यात ते कसं लावून घेता येईल, मला
हे चिंतन करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंनी सगळ्यांना द्यावं असं म्हणतो आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.